श्रावण महिन्यात नागपंचमी का साजरी केली जाते याविषयी मी तुम्हाला संपूर्ण कथा सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो. शिवाच्या गळ्यात नागराज वासुकी विराजमान आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात नागदेवतेची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. यामागे एक सुंदर लोककथा सांगितली जाते. शेतकरी आणि नागाची कथा. एकदा एक शेतकरी श्रावण महिन्यात आपल्या शेतात नांगरणी करत होता. नांगर फिरवत असताना त्याच्या नकळत नागिनीची पिल्ले मृत्युमुखी पडतात. आपली पिल्ले मृत झाल्याचे पाहून नागिन संतापली जाते. तिने शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबातील सर्वांना दंश केला. मात्र शेतकऱ्याची एक मुलगी त्या वेळी घरी नव्हती. दुसऱ्या दिवशी तिला घडलेली घटना समजली. तिने नागदेवतेला मनोभावे नमस्कार केला आणि दूध, फुले, हळद, कुंकू अर्पण करून प्रार्थना केली. तिची श्रद्धा आणि भक्ती पाहून नागदेवता प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. मुलीने आपल्या कुटुंबाला पुन्हा जीवन मिळावे अशी विनंती केली. नागदेवतेने तिची इच्छा पूर्ण केली आणि तिच्या कुटुंबाला जीवदान मिळाले. त्या दिवसापासून श्रावण शुक्ल पंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली अशी लोकमान्यता आहे. या कथेचा संदेश. या कथेतून केवळ नागपूजेचे महत्त्व नाही तर प्राणीमात्रांबद्दल करुणा, निसर्गाचा आदर आणि अहिंसेचा संदेश मिळतो. पावसाळ्यात साप आपल्या बिळातून बाहेर येतात. शेतकरी आणि सर्प यांचा जवळचा संबंध असल्यामुळेही या काळात नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा विकसित झाली. श्रावणात शिवपूजा आणि नागपूजा म्हणजे निसर्ग, जीवसृष्टी आणि परमेश्वर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर उत्सव. नागदेवतेला नमन करूया, पण जिवंत सापांना त्रास न देता त्यांचे संरक्षण करूया. नागपंचमी श्रावणातच का करतात? श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. भगवान शिवाच्या गळ्यात नाग विराजमान असल्यामुळे श्रावणातील नागपंचमीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भगवान शिव आणि नाग यांचे नाते. भगवान शिवाच्या गळ्यात वासुकी नाग असल्याने पुराणांमध्ये वर्णन आहे. त्यामुळे श्रावणात शिवपूजेसोबत नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. पावसाळ्यात नाग बिळातून बाहेर येतात. श्रावण हा पावसाळ्याचा काळ. मुसळधार पावसामुळे सापांच्या बिळात पाणी भरते आणि ते सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे या काळातील सर्पांविषयी जागरूकता आणि त्यांच्याप्रती आदर करण्याची परंपरा रूढ झाली असेही मानले जाते. नागपंचमी आपल्याला फक्त नागाची पूजा करण्याचा नव्हे तर निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व समजून देण्याचा संदेश देते. साप शेतातील उंदीर खात असल्याचे शेतीच्या संरक्षणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरा. नागदेवतेची पूजा केल्याने कुटुंबाचे रक्षण, सुख, समृद्धी आणि संकटांपासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा अनेक ठिकाणी आहे. थोडक्यात श्रावण शिवभक्ती, निसर्गपूजा, नागदेवतेचा सन्मान. म्हणूनच श्रावणातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. हा सण आपल्याला सांगतो, निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करा, कारण सृष्टीचा समतोल प्रत्येक जीवामुळेच टिकून आहे. सर्वांना श्रावणातील नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.